कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? हा प्रश्न मित्रांनो अकोला पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 गणित. गणित या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही. तसेच मित्रांनो नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. नोबेल पुरस्काराची सुरुवात हे 10 डिसेंबर 1901 सालापासून झालेला आहे. आणि मित्रांनो नोबेल पुरस्कार हे अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. नोबेल पुरस्कारामध्ये भौतिकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता व साहित्य हे 6 क्षेत्र येतात. लक्षात असू द्या, भौतिकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता व साहित्य हे 6 क्षेत्र नोबेल पुरस्कारामध्ये येतो. तसेच मित्रांनो नोबेल पुरस्काराचे वितरण हे 10 डिसेंबरलाच केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 10 डिसेंबर 1901 सालापासून. मित्रांनो या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? हा प्रश्न मित्रांनो ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अहमदनगर. कळसुबाई शिखर हे अहमदनगर या जिल्ह्यात येते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लाभलेली आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लाभलेली आहे? हा प्रश्न मित्रांनो नागपूर पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 रत्नागिरी. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी हे रत्नागिरी या जिल्ह्यास लाभलेली आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यास सागरी किनारपट्टी लाभलेली आहे हे पण लक्षात असू द्या. 1 रत्नागिरी, 2 रायगड, 3 सिंधुदुर्ग, 4 मुंबई, 5 पालघर आणि 6 ठाणे. महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्याला सागरी किनारपट्टी लागलेली आहे. तसेच मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. त्यानंतर रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मुंबई या शहराला 114 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. त्यानंतर पालघर या जिल्ह्याला 102 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. आणि मित्रांनो सर्वात कमी ठाणे या जिल्ह्याला सागरी किनारपट्टी लागलेली आहे. ठाणे या जिल्ह्याला 25 किलोमीटर लांबीचा सागरी किनारपट्टी लागलेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो सर्वात जास्त सागरी किनारपट्टी हे रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेली आहे आणि सर्वात कमी किनारपट्टी हे ठाणे या जिल्ह्याला लागलेली आहे. पुढील प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 वारली. ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात हे वारली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि लातूर पोलीस भरती 2024 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 जनरल उपेंद्र द्विवेदी. भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख हे जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश त्रिपाठी आणि भारताचे हवाई दल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी आणि मित्रांनो भारताचे संरक्षण दल प्रमुख आहेत जनरल अनिल चव्हाण. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, सध्या भारताचे संरक्षण दल प्रमुख कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे जनरल अनिल चव्हाण. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कमळाचे फूल. 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कमळाचे फुलाचे वापर करण्यात आला. मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओपासून थोडा तरी फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 2 वासुदेव बळवंत फडके. आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 जगदीप धनखड. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, उपराष्ट्रपतीची तरतूद हे कलम 63 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. जगदीप धनखड हे मूळचे राजस्थानमधील आहेत आणि या अगोदर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 महू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या ठिकाणी झाला. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 4 कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणाचा मारा करतात? हा प्रश्न मित्रांनो अमरावती पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 2 गॅमा. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणाचा मारा करतात. पुढील प्रश्न आहे, ताकामध्ये कोणते ॲसिड आढळते? ताकामध्ये कोणते ॲसिड आढळते? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 लॅक्टिक ॲसिड. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 60% प्रश्न हे ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेल्या क्वेश्चन पेपरवरून घेतलेले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ठाणे पोलीस भरती 2024 चे क्वेश्चन पेपरचे PDF फाईल आणि आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करायचे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते PDF फाईल डाउनलोड करू शकता. पुढील प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 2 मिथेन. गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. पुढील प्रश्न आहे, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 अ जीवनसत्व. डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य हे अ जीवनसत्व करते. पुढील प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 रक्ताचे शुद्धीकरण. फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 4 गणेश वासुदेव मावळणकर. भारताचे पहिले लोकसभा सभापती हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. तसेच मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर राहा. ऑप्शन 3 राजा राममोहन राय. आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक हे राजा राममोहन राय हे होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 विदर्भ. महाराष्ट्रातील विदर्भ या भागात तांबे खनिज आढळते. पुढील प्रश्न आहे, चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 3 आसाम. चहाची लागवड हे आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम झाली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 2 मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे.
अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.